Hello friends, welcome all of you on my YouTube channel e-learning. I am Avinash Patil. Today we are living as a human being. So many things in our surroundings. That means we can say nature gives us so many gifts. Nature is a very important thing for all of us. निसर्गाने आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी देऊन ठेवलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा वाढवून ठेवलेल्या आहेत ज्यांचं महत्त्व हे आपल्यासाठी खूप काही आहे. So many valuable things which is given by nature to humankind. As a human being, it is our duty to preserve it, to protect it from all the difficult situations, from all the worst things. So, well, my friends, I request all of you, those things which is given by nature is protected by us. एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. आपण निसर्गाने दिलेल्या गोष्टींचं आपण संवर्धन केलं पाहिजे, ते जपलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे. मित्रांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या निसर्गाने माणसाला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे या पृथ्वी तलावर असलेल्या पर्वत असतील, नद्या असतील, सरोवरे असतील, जलाशय असतील, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे वृक्ष, झाडं. Each and every tree or each and every bush, plant, it has a medicinal properties. त्या प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक झाडाचं हे एक औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असतात आणि या गोष्टी आपल्याला मानवाला खूप उपयोगाच्या आहेत. So when we learn or when we study about the trees, ज्यावेळेस आपण झाडाचं महत्त्व जाणून घेत असतो, त्याच्याबद्दल समजून घेत असतो, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी, तर मग कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला झाडाकडून मिळत असतात, मानवाला मिळत असतात, तर त्याच्यामध्ये झाडाकडून आपल्याला लाकूड मिळत असतं. with the help of woods, or we build our houses using woods. या लाकडांचा उपयोग करून आपण आपली घरं बांधू शकतो. देन ट्रीज गिव्स अस शेल्टर, आपल्याला ते आश्रय देतं. उन्हामध्ये बाहेर फिरत असतो, वाटसरूंना सावली देण्याचं काम झाड करत असतं. मुख्य प्राणी असतील त्या प्राण्यांना सावली देण्याचं काम, शेल्टर देण्याचं काम झाड करत असतं. या सगळ्या गोष्टी, फळं देण्याचं काम झाड करत असतं. वनस्पतींपासून औषधी बनवण्याचं काम होत असतं. आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळे फायदे आपल्याला झाडाकडून मिळत असतात. म्हणूनच तर म्हटलं जातं मित्रांनो, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड. वृक्ष हे आपले चांगले मित्र असतात. अजून या झाडांबद्दल अधिक काही न बोलता आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातली जी कविता आहे 1.3, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, मला माहित असलेली सगळ्यात दयाळू गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे झाड. या कवितेबद्दल इट इज रिटन बाय हॅरी बेन, अ वेल नोन पोएट. या प्रसिद्ध अशा कवींकडून लिहिली गेलेली ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस सी द पोयम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया ही कविता. आपलं सगळ्यांचं मी लर्निंग मध्ये हार्दिक स्वागत करतो. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी 1.3 ट्रीज are the kindest things I know from the textbook of 8th standard English. Trees are the kindest things I know. झाडे ही खूप दयाळू असतात हे आम्हाला माहीत आहे, हे मला माहीत आहे. अशा प्रकारची एक छोटीशी कविता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूयात वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. Here are some questions related to the topic of the poem. So let us see the questions
which is given here. पहिला प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे, when do you receive gifts? तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? जनरली सामान्यपणे याचं उत्तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो की सामान्यपणे जनरली आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे अँड ऑल्सो व्हेन आय गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. वाढदिवसाच्या दिवशी किंवा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवले तर आपल्याला भेटवस्तू मिळत असते. सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? यस, इफ वी लाईक टू रिसीव्ह गिफ्ट्स वी शुड लाईक टू गिव्ह गिफ्ट्स टू अदर्स. जर आपल्याला घ्यायला आवडत असेल तर द्यायला सुद्धा आवडलं पाहिजे. नंबर 3, फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट्स? तुम्हाला कोणाकडून भेटवस्तू मिळतात? याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पॅरेंट्स, रिलेटिव्स, फ्रेंड्स अँड नेबर्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्कृष्ट भेटवस्तू कोणती? आन्सर, I have received a wristwatch on my 12th birthday from my uncle who stays in the USA. It was the best gift that I have ever received. मला आतापर्यंत मिळालेल्या गिफ्टमध्ये ते सगळ्यात माझं आवडतं आणि सर्वोत्कृष्ट असं गिफ्ट आहे. लास्ट क्वेश्चन, why is it special for you? ती भेटवस्तू तुमच्यासाठी विशेष का आहे? याचं उत्तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो, माय अंकल अँड आय हॅव अ गुड बॉन्डिंग. माय अंकल लव्स मी अ लॉट अँड इट इज अ टोकन ऑफ हिज लव, सो इट इज स्पेशल फॉर मी. यस, इट इज अ टोकन ऑफ लव, म्हणून ती भेटवस्तू माझ्यासाठी विशेष आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड? वृक्ष मनुष्य जातीला कोणत्या भेटवस्तू देतात? ट्रीज गिव्ह द फॉलोइंग गिफ्ट्स टू द मॅनकाइंड. मग कोणत्या भेटवस्तू वृक्षांकडनं माणसाला मिळत असतात, मानवजातीला मिळतात? त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल, दे गिव्ह द ब्रीथ ऑफ लाईफ. जीवन जगण्यासाठी ते आपल्याला श्वासोच्छ्वास देतात, आपल्याला ऑक्सिजन देतात. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. निसर्गाचा समतोल ते राखतात. दे प्रोव्हाइड स्वीट फ्रुट्स. देन दे हेल्प टू ब्रिंग रेन which is essential for living beings on the earth. And last one, they give shelter to mankind. माणसाला ते आश्रय देतात. Next question, next activity, name the parts of a tree that begin with. वृक्षांचे जे काही भाग आहेत तर ते खालील अक्षरांनी सुरू होणाऱ्या भागांची नावं आपल्याला लिहायची. मग त्यांनी या ठिकाणी लेटर्स दिलेत, बी, एफ आणि टी. सुरुवातीला पाहूयात बी शी रिलेटेड पार्ट्स ऑफ ट्री. बी मध्ये ब्रँचेस, बोज आपण घेऊ शकतो, बार्क, साल. एफ शी रिलेटेड, एफने सुरू होणारे फ्रुट्स, फ्लीच आहे, फ्लॉवर आहे. आणि टीने सुरू होणारे ट्रंक अँड ट्री टॉप. अशा प्रकारचे आपण यांच्याशी रिलेटेड शब्द सांगू शकतो. देन बी क्वेश्चन, in most countries in the northern Hampshire there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Northern Hampshire means उत्तर गोलार्ध. उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी ऋतूंच्या संदर्भातला हा प्रश्न विचारलेला आहे. ट्राय टू गेस व्हॉट इज द सीजन इन द मंथ्स गिवन बिलो. त्यांनी या ठिकाणी महिने दिलेले आहेत आणि त्या महिन्यांमध्ये कोणता ऋतू त्या ठिकाणी येत असतो ते आपल्याला सांगायचंय. पहिला मुद्दा दिला त्यांनी मार्च, एप्रिल, मे. मग मार्च, एप्रिल आणि मे मध्ये स्प्रिंग हा ऋतू सीझन आपल्याला सांगता येईल. देन जून, जुलै, ऑगस्ट मध्ये समर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये ऑटम, शरद ऋतू. अँड लास्ट वन डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये विंटर. हे ऋतू जे आहेत ते नॉर्दर्न हॅम्पशायर म्हणजेच उत्तर गोलार्धातले आहेत. नेक्स्ट, नाव वी नो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. विच काइंड ऑफ गिफ्ट्स it provide to the mankind, so it is very important in our life.
ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. वृक्ष ही आपले चांगले मित्र असतात आणि त्यांच्याकडून आपल्याला भरपूर गोष्टी मिळत असतात. तर चला त्या वृक्षाबद्दल, झाडाबद्दल या कविता आपण या ठिकाणी समजून घेऊयात. पहिला एक्स्ट्रॅक्ट. सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पोएटिक डिव्हाइसवर देण्यात आलेली. अन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर्स यूजिंग कलर्स. A poet writer can also paint pictures in your mind imagination by using descriptive phrases. For example, blue sky, soft white clouds, floating clouds, etc. Write down for such phrases which describe anything beautiful in nature. अशाच प्रकारे निसर्गातील कोणत्याही गोष्टींचं वर्णन करणारे शब्दसमूह आपल्याला या ठिकाणी लिहायला त्यांनी सांगितले. मग या ठिकाणी आपण पहिला शब्दसमूह अशा प्रकारे लिहू शकतो. ज्वेल ब्ल्यू, स्ट्रीम, फ्लॅक्स गोल्ड, बीच, नट ब्राउन, फॉरेस्ट आणि पार्सले ग्रीन, फील्ड्स. अशा प्रकारचे 4 फ्रेजेस शब्दसमूह आपण या ठिकाणी सांगू शकतो. नाउ फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट विच इज गिवन हिअर. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहीत असलेल्या सगळ्यात दयाळू गोष्टींपैकी वृक्ष, झाड हे खूप दयाळू आहे. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कोणालाही इजा पोचवत नाही, दुःख देत नाही, वेदना देत नाही. दे सिम्पली ग्रो, ते त्याचं वाढत असतं. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. आणि ज्या थकलेल्या भागलेल्या गायी असतात, बिचारे जे काही गुरढोरं असतील त्यांच्यासाठी ते सावली देत असतं. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. आणि त्यांच्या फांद्यांवर ते पक्ष्यांना सुद्धा आमंत्रित करत असतं. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबोव. ते आपल्याला पानांच्या वरती फळं देत असतं. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. घर बांधण्यासाठी आपल्याला जी महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे वूड, लाकूड. तर ते सुद्धा पुरवण्याचं काम वृक्षच करतात. बर्न ऑन हॅलोवीन. हॅलोवीन या सणाच्या वेळी त्याची पानं ही गळत असतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि वसंत ऋतूमध्ये नवीन पानं, हिरवी पानं त्या ठिकाणी येत असतात. अशा प्रकारचा हा पहिला स्टांजा. या पहिल्या स्टांजावर पहिली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली. सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. आपल्या मनामध्ये एक चित्र निर्माण करणारी ओळी या कवितेतून आपल्याला उचलायच्या आहेत. पहिलं ओळ आपल्याला अशी सांगता येईल. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज हे वाक्य बोलल्याबरोबर, वाचल्याबरोबर आपल्या मनामध्ये एक चित्र निर्माण होतं. काय, एक झाड आहे आणि त्या झाडाखाली गायी झोपलेल्या आहेत, अशा प्रकारचं एक चित्र. सेकंड सेंटेन्स. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. त्या शरद ऋतूमध्ये जो सण साजरा केला जातो त्या सणाशी रिलेटेड वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2, that is complex factual activity. Pick out the lines that mean the following. खालील वाक्यांशी रिलेटेड लाईन्स आपल्याला कवितेमधून शोधून लिहायच्यात. पहिलं वाक्य दिलंय. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. प्राण्यांना आश्रय देण्यासाठी झाड सावली पुरवत असतं, त्याच्याशी रिलेटेड वाक्य. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज हे वाक्य त्याला रिलेटेड आहे, ते आपण त्याच्या समोर लिहू शकतो, त्याच्या उत्तरामध्ये लिहू शकतो. दुसरं वाक्य. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. वृक्ष हे सगळ्यांना अन्न पुरवत असतं, याच्याशी रिलेटेड. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबोव. देन नंबर 3. ट्रीज आर मोस्ट लव्हेबल. याच्यासाठी ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो हे वाक्य लिहू शकतो. अँड लास्ट वन नंबर 4. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो हे वाक्य त्याच्याशी आपण कनेक्ट करून लिहू शकतो, त्याच्याशी रिलेटेड वाक्य आपण या ठिकाणी लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 विच इज बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. नंबर 1. पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्यांना यमक जोडणारे कवितेतून शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द दिला आहे नो, त्याच्यासाठी नो, KNOW, नो अँड ग्रो हे 2 शब्द आपण लिहू शकतो. देन नाव, काऊ आणि बाऊ. अँड नंबर 3 फन, बर्न. दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. वर्णन करणारे शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. डॅश डॅश काऊज, डॅश डॅश थिंग्स अँड डॅश डॅश न्यू बर्ड्स.
काऊजचं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी स्लीपी शब्द आलेला आहे. स्लीपी काऊज, काइंडेस्ट थिंग्स अँड ग्रीन न्यू बर्ड्स. अंडरलाईन केलेले शब्द हे आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स कवितेच्या स्टांजामधून लिहू शकतो. नाव एक्स्ट्रॅक्ट नंबर 2, दुसरा स्टांजा. नाव सेकंड एक्स्ट्रॅक्ट. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. जेव्हा दिवसाची सुरुवात होते त्यावेळेस टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. सकाळचे सूर्याची किरणांना स्पर्श करणारे ते झाडच असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. जेव्हा संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होतं त्यावेळी सुद्धा प्रकाश धरून ठेवणारे शेवटचे हे ट्रीज असतात, वृक्षच असतात. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. आणि जेव्हा चंद्र हा आकाशावर तरंगत असतो, दे हम अ ड्राउसी ललबाय. त्यावेळेस ही झाडं ट्रीज हम गुणगुणत असतात. अ ड्राउसी ललबाय. गुंगी आणणारे, लहान मुलांना झोपवणारं अंगई गीत हे गुणगुणत असतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. फार वर्षांपूर्वी लहान बाळांना झोपवण्यासाठी जे अंगई गीत गायलं जायचं ते गुणगुणण्याचं काम सुद्धा हे झाडं करत असतात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. अशा प्रकारची ही झाडं सगळ्यात दयाळू आहेत हे मला माहीत आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. नाव on the basis of this extract, now read. We have finished the reading of this stanza. Now activity number 1, simple factual activity. Complete the following sentences. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. डॅश डॅश फर्स्ट ॲट सनराईज. With the help of the extract we can complete the sentence. Birds of tree glow first at sunrise. अशा प्रकारे आपण हे वाक्य कंप्लीट करू शकतो. सेकंड वन, ट्रीज सिंग अ ललबाय फॉर स्मॉल किड्स. थर्ड वन, ट्रीज होल्ड द लाईट when evening change into night. And number 4, the poet knows that trees are the kindest things. अशा प्रकारे अंडरलाईन केलेले शब्द आपण स्टांजाच्या साह्याने कंप्लीट करू शकतो, वाक्य कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. खालील अर्थ दर्शवणाऱ्या ओळी आपल्याला कवितेतून शोधून लिहायच्यात. फर्स्ट सेंटेन्स, काइंड्स लव टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. काइंड्स लव टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. याच्यासाठी या कवितेमधून आपण दे हम अ ड्राउजी ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो ही ओढ या ठिकाणी लिहू शकतो. सेकंड सेंटेन्स, ट्रीज आर द काइंड. वृक्ष हे दयाळू आहेत. याच्यासाठी शेवटची ओढ कवितेची ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो हे आपण लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस. नंबर 1, पिक अप फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. फर्स्ट, फन, बिगन अँड सन. साईट, फॉर साईट देर इज लाईट अँड नाईट. नंबर 3, फ्लाय. फ्लायला यमक जुळणारे शब्द स्काय आणि ललबाय. नाव सेकंड क्वेश्चन, फाइंड एक्झाम्पल्स ऑफ पर्सनिफिकेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. अतिशयोक्ती अलंकाराची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत एक्स्ट्रॅक्टमधून, कवितेमधून. होल्डिंग लाईट, हमिंग ललबाय, मून फ्लोट्स अँड टचिंग द बीम्स हे पर्सनिफिकेशनचे उदाहरणं आपल्याला सांगतायत. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन ऑन लँग्वेज स्टडी. फिल इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. कंपॅरिझनचा एक टेबल या ठिकाणी कंप्लीट करायला सांगितलं आहे. देर आर 3 डिग्रीज वी नो. आपल्याला माहीत असलेल्या 3 डिग्रीज आहेत. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण हे मूळ रूपात असतं. कंपॅरेटिव्हमध्ये त्याला ER किंवा मोर प्रत्यय लागत असतं. ER प्रत्यय लागत असतं किंवा मोर हा शब्द प्रिफिक्स म्हणून वापरला जातो. आणि सुपरलेटिव्हमध्ये EST प्रत्यय लागत असतं किंवा त्याच्या अगोदर मोस्ट शब्द वापरला जातो. तर या ठिकाणी नंबर 1 डॅश 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 आणि सुपरलेटिव्हमध्ये काइंडेस्ट शब्द दिला आहे. तर काइंडेस्टचं पॉझिटिव्ह रूप काइंड, कंपॅरेटिव्हमध्ये काइंडर आणि सुपरलेटिव्हमध्ये काइंडेस्ट. नंबर 2, दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी कंपॅरेटिव्हमध्ये हेल्दियर शब्द दिला आहे आणि पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह आपल्याला लिहायला सांगितलेला आहे.
आपण अंडरलाईन केलेले शब्द या ठिकाणी भरलेले आहेत, लिहिलेले आहेत. तर हेल्दियरचं मूळ रूप हेल्दी, पॉझिटिव्ह आणि त्याचं सुपरलेटिव्ह हेल्दीएस्ट. नंबर 3 नियर, नियरर, नियरेस्ट. नंबर 4 फाईन, फायनर, फायनेस्ट. याचे काही नियम आहेत, त्या नियमांच्या साहाय्याने आपण हे समजून घेऊ शकतो. फाईन या शब्दामध्ये शेवटी ई अक्षर जर आलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचं कंपॅरेटिव्ह करताना ER न लागता फक्त R हे प्रत्यय लागत असतं, म्हणून फाईनचं फायनर आणि फायनेस्ट. अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट. शेवटी जर वाय असेल तर वायचं आय मध्ये रूपांतर करून पुढे ER आणि EST प्रत्यय लागत असतो, म्हणून अर्लीचा वायचा लोप करून अर्लियर आणि अर्लिएस्ट. नेक्स्ट स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. अशा प्रकारचे आपण हा टेबल कंप्लीट करू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. या कवितेचं रसग्रहण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. राईट एन ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला मुद्दा, द टायटल ऑफ द पोयम इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. त्या कवितेचं शीर्षक आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंबर 2, द पोयम इज रिटन बाय हॅरी बेन. कवीचं नाव लिहिलं आहे. नंबर 3, द पोयम हॅज स्टांजाज, 8 स्टांजाज. इच स्टांजा आर हॅज 2 लाईन्स. या कवितेमध्ये 8 स्टांजा आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये 2-2 ओळी आहेत. नंबर 4, द लाईन्स दॅट राईम इन इच स्टांजा आर फर्स्ट अँड सेकंड. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीचा या ठिकाणी यमक जुडताना आपल्याला दिसून येतोय. नंबर 5, द पोएट कम्पेअर्स ट्रीज विथ थिंग्स ही नोज. त्याला माहिती असलेल्या गोष्टीशी त्याने तुलना केलेली आहे. नंबर 6, अँड दे आर द वर्ड्स रिपीटेड इन द पोयम. अँड आणि दे हे 2 शब्द रिपीट झालेले आहेत. नंबर 7, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ही ओळ या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी. द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. So well friends, in this way we have studied this poem, trees are the kindest things I know. ही हॅरी बेन या कवींची कविता आपण या ठिकाणी अभ्यासलेली. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना ही कविता आवडली असेल, समजली असेल. तर नक्कीच जास्तीत जास्त या कवितेला शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.